सरस्वतीं नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वर। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता महन्मंगल गणेश आणि माझे तीर्थरूप पूर्णवादाचार्य डॉक्टर पारनेकर महाराज यांचं स्मरण चिंतन आणि वंदन करून आज तुम्ही मला या ठिकाणी जी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलीत त्यासाठी सर्वांनीच जो काही त्रास घेतला त्याबद्दल सुरुवातीलाच मी मनःपूर्वक आपले आभार मानतो। विशेषतः सोनार साहेबांनी उभयतांनी मी कौटुंबिक भेटीसाठी आलो असताना थोडा सामाजिक भेटीचा हा एक प्रयोग घडवून आणलात त्याबद्दल त्यांचे विशेषतः आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो। मागे मी या ठिकाणी एकदा आलो होतो, 5-7 वर्ष त्या गोष्टीला होऊन गेले। त्यावेळेसही असाच थोडा विचार विनिमय करण्याचा सुअवसर प्राप्त झाला होता। भारतात काही अभ्यास आणि काही भारताच्या बाहेर अभ्यास यात काही फरक पडतो का असा मी नेहमी एक तौलनिक विचाराचा मुद्दा समोर ठेवत असतो। आपण मंडळी या ठिकाणी भारताबाहेर आहात, पण भारतीय संस्कृतीशी भारतीय विचारांशी अत्यंत निगडीत आहात याबद्दल माझी खात्री झालेली आहे। त्याबद्दल खरोखरीच तुम्ही इतक्या लांब राहून हा संस्कार ही संस्कृती हे विचार सांभाळत आहात, सांभाळले आहेत आणि त्या दृष्टीने आमच्या भारताला समृद्ध करीत आहात याबद्दल सुद्धा मला अंतःकरणपूर्वक अभिमान आणि अभिनंदन करावंसं वाटतं आपलं। विषयाच्या दृष्टिकोनातून सामान्यपणे काही प्रश्न आपल्या अंतःकरणात असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासत असतो, पाहत असतो, शोधत असतो आणि कोणी जर अभ्यास करून आपल्याला उत्तर दिलं तर ते जास्त चांगलं असतं। आपला अभ्यासाचा वेळ वाचतो। ज्याने अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, एखाद्या विशिष्ट विषयाविषयीचं चिंतन केलेलं आहे, ज्यांचा तोच विषय आहे, स्पेशलायझेशन ज्याला आजच्या काळात असं आपण म्हणतो, असं ज्यांनी केलेलं आहे तसं त्यांच्याकडनं जर आपल्याला काही विषय समजलेत तर आपल्याला वेळ वाचल्याचा आणि जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग करून घेण्याचा जास्तीत जास्त फायदा होतो। आणि म्हणून आपल्या इथे गुरु परंपरा नावाची परंपरा सुरू झाली। गुरुकडे जायचं, त्याला एखादा प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सविस्तर आपल्याला द्यायचं, याला गुरु परंपरा असं म्हणतात। आणि म्हणून गुरुर विष्णू असं आपण त्याला म्हणत असतो, गुरुर ब्रह्मा हिची त्याला विशेषण आपण लावत असतो, ज्याला गुरुगीता असं आपण म्हणतो। ती एवढ्यासाठी आहे की त्याच्याकडनं आपल्या जीवनाचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची थोडीफार उकल करून घ्यायची। सामान्य जीवनात आपल्याला ज्या विषयांची पोटापाण्यासाठी गरज असेल तेवढे विषय आपण शिकत असतो। शाळा कॉलेजमध्ये सुद्धा आपण त्या दृष्टीने आजचं शिक्षण ज्याला असं म्हणतो ते शिक्षण घेत असतो। पण जीवनात
असा आपल्याला अनुभव येतो की नुसतं शिक्षण पुरेसं होत नाही. शिक्षणापेक्षाही काही निराळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात. पोटाचं शिक्षण झालं तरी मनाचं शिक्षण हा एक वेगळा विषय ठरतो. नोकरी करून आपण आपलं पोट भरू शकतो, आपल्या कुटुंबाला सांभाळू शकतो आणि काळाप्रमाणे आपण ते शिक्षण घेत असतो. काळ शिकवेल ते आपल्याला शिकावं लागतं, पण त्यांना आपल्याला समाधान होत नाही. कारण काळाने शिकवलेलं, जसं आई आपल्याला जबरदस्ती शाळेत पाठवते तेव्हा आपल्याला नकोसं वाटत असतं, आधी वाटत तो त्रास वाटत असतो. पण पुढे असं वाटतं की नाही, बरं झालं आईने आपल्याला जबरदस्ती नसती केली तर कदाचित आपण पुढे शिकलो नसतो आणि आज जी काही प्रगती, जो काही आपण सुखाचा आनंदाचा अनुभव घेत आहोत तो आपण घेतला नसता. आणि म्हणून आईबद्दल जसे आपण धन्योद्गार काढतो तसे आपल्या परंपरेनं काही विषय निर्माण केलेले आहेत आणि सोप्या पद्धतीनं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक भूमिका आपल्या भारतीय परंपरेत आहे. या परंपरेला विद्या असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या इथं असा आपण शब्द ऐकतो की 16 विद्या आणि 64 कला. आता आपल्याला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की 16 विद्यांची नावं माहीत नाही. 64 कला ज्याला असं आपण म्हणतो, अनेक कला आहेत. संगीत कला आता आपल्याला अतिशय सुंदर असा संगीताचा आस्वाद, गणेशाचं दर्शन, गणेशासंबंधीची आमची भूमिका प्रतिपादन करण्यात आली गायनातून. आम्हाला सुब्बालक्ष्मीचं स्मरण होणं अगदी स्वाभाविक आहे की त्यांच्या प्रकारच्या त्या आवाजातील त्यांची आम्ही सुरावट, ज्याला सजावट आपण असं म्हणतो, ती ऐकलेली असल्यामुळे आपल्याला सहज त्याच्यातून भाव जागा होतो. माणसाला विचार आणि भाव या दोन्ही गोष्टींची अत्यंत जगण्यासाठी गरज असते. विचारांची पूर्तता ही आपण अभ्यासातून करून घेऊ शकतो, पण भावनेची पूर्तता, ज्याला आपण फिलिंग असं म्हणतो, भावना असं आपण म्हणतो, या भावनेचा विषय हा मात्र आपल्यापासून बराचसा दूर राहिलेला असतो. जसं आपण देशापासून दूर असल्यामुळे एक आपल्या अंतःकरणात भावना असते. आपण तिथे गेल्यानंतर तिथली ओढ असते, तिथल्या लोकांना भेटायची आपल्या अंतःकरणात एक अतिशय तळमळ लागलेली असते. आपण सावरकरांचं उदाहरण ऐकतो की त्यांनी बोटीतून आणि उडी मारली आणि माझ्या देशाची माती माझ्या कपाळाला केव्हा लागेल याचा जसा त्यांच्या अंतःकरणात एक जोरकस विचार आला, भावना प्रधानतेनं. इथे भावना प्रधानता आपण असं पाहतो. तेव्हा जीवनामध्ये माणसाला विचाराच्या बरोबरच भावनेचं शिक्षण मिळणं हे सुद्धा आपण अत्यंत महत्वाचं मानत असतो. जगायसाठी केवळ विचार पुरत नाही आणि केवळ भावनेनंही जगून चालत नाही. असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा लाईफ इज अ फिलिंग एक्सप्रेस थ्रू थॉट अँड ऍक्शन. ऍक्शन इज अ फायर वगैरे वगैरे आपण इंग्रजीत म्हणत असतो, ऐकत असतो की कृती ज्याला आपण म्हणतो, कृती जी आपण करत असतो त्या कृतीसाठी नुसता विचार पुरेसा नाहीये, तर कृतीसाठी भावना ही अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला आईबद्दल खूप वाटलं काही, पण आपण काही कृती केली तर त्याचा परिणाम आहे. नाही तर नाही, मला खूप करावंसं वाटतंय पण काही करता येत नाही. अशा अनेक गोष्टी आजच्या काळात आहे. आपल्याला देशासाठी करावंसं वाटतं, धर्मासाठी करावंसं वाटतं, आई वडिलांसाठी करावंसं वाटतं, भाऊ बहिणीसाठी करावंसं वाटतं. वाटत नाही असं नाही, पण त्याला कृतीत परिवर्तित करण्यासाठी जो काही पुढला भावनेचा विषय असतो त्याचं शिक्षण असतं, ज्याला आपण म्हणू. हे भावनेचं शिक्षण आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपण काय कृती केल्यानं समोरच्याला समाधान होणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण सामान्यपणे असं म्हणत असतो की माणसाला जीवनाचा अभ्यास करताना कुठल्याही दोन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. दोन गोष्टींमध्ये आपल्याला तो विषय मांडावा लागतो. जीवन नुसतं भावनेनं चालू शकत नाही. भावनेच्या आहारी जाऊन चालता येत नाही. आपण जर भावनेच्या आहारी गेलो तर आपण देश सोडू शकत नाही, प्रगती करू शकत नाही, आईपासून दूर जाऊ शकत नाही, वडिलांपासून दूर जाऊ शकत नाही. भावनेच्या आहारी गेलो तर, आणि नुसतं विचारांच्या आहारी गेलो तरी पुन्हा आपल्याला कधीतरी आठवण येते आणि कधीतरी वाटतं की नाही, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तू जाता मी कोण त्या उपाई. अशा अंतःकरणातल्या भावनांना कवी हृदयातून, ज्याला आपण म्हणतो, जाग येते आणि असं वाटतं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे होतं, आपण काहीतरी केलं पाहिजे.
पण ते वेळीच झालं पाहिजे. आई आहे तोपर्यंत आईची सेवा करता आली पाहिजे. आपण जर फार मोठं उदाहरण ऐकतो की पुंडलिकाने देवाला बाजूला ठेवलं, आई वडिलांची सेवा करत होते म्हणून. आता इथे भावना आणि विचार, ज्या पांडुरंगाचा विचार 24 तास ज्यांच्या अंतःकरणात होता आणि त्याच्यासाठी स्वतः परमेश्वर पांडुरंग परब्रह्म ज्यांना असं आपण म्हणतो, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, ते दारात नव्हे घरात आले आणि अगदी जवळ येऊन उभे राहिले. पण तो भावनेचा विषय आहे. हे पुंडलिकाने ओळखलं की इथे आपल्याला आई वडिलांना जर झोप लागली नाही तर रात्रभर त्यांना जागं राहावं लागेल आणि कदाचित उद्याची त्यांची तब्येत चांगली राहणार नाही. यात निश्चित काय करावं, आलेल्या पांडुरंगाचं स्वागत करावं का आई वडिलांची सेवा आपण जी करतो आहोत ती करत राहावी, असा जेव्हा संघर्ष अंतःकरणात येतो. हा संघर्षाचा विषय आपला अनेक वेळा आपल्याला कळतं की काहीतरी संघर्ष आपल्या जीवनात चालू आहे आणि तिथे आपण असमाधानी असतो. जेव्हा संघर्ष असतो तेव्हा आपल्याला असमाधान असतं आणि संघर्षाचं जेव्हा आपण उत्तर मिळतं आपल्याला आणि याच्यातून मार्ग कसा काढावा. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन याच्यात सुद्धा एक प्रकारचा संघर्ष असतो. आपल्याला एक काहीतरी वेगळं व्हावं असं वाटत असतं आणि समाज एक वेगळी अपेक्षा ठेवत असतो. अनेक प्रकारचे संघर्ष, व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये संघर्ष आपण पाहत असतो. तेव्हा याबद्दल कसा अभ्यास करावा, कसा विचार करावा आणि पूर्ण समाधान जगल्याचं आपल्याला टोटल सॅटिस्फॅक्शन, हाऊ टू गेट मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ अवर लिव्हिंग, हा एक विचार माणसाला खूप काही शिकवत असतो आणि खूप काही शिकायसाठी प्रवृत्त करत असतो की आपण शिकलो एवढं अपुरं आहे, एवढं पुरेसं नाही आहे. आपण एकाचं समाधान करू शकलो तरी दुसऱ्याचं करू शकत नाही. आणि कित्येक वेळा असं आपण म्हणतो की सामान्यपणे आपण सर्वांचं समाधान काही करू शकत नाही. कोणीतरी असमाधानी राहणार आणि दुसरे समाधानी झाले तर आपण असमाधानी राहणार. दुसऱ्याच्या मनाचा विचार केला तर आपलं मन मारावं लागतं, आपलं मनाचा विचार केला तर दुसऱ्याचं मन मारावं लागतं. दुसऱ्याच्या मनासारखं करता येत नाही. हा दोन मनातला असणारा संघर्ष हा सुद्धा आपल्याला बरंचसं काही विचार करायला लावत असतो. आपल्याला असं वाटतं आपलं मनही राखलं गेलं पाहिजे आणि समोरच्याच्या मनातही जे काही आहे त्याचाही उद्रेक होता कामा नये, त्याचंही समाधान आपल्याला करता आलं पाहिजे. एक समयावच्छेद करून दोघांचीही मनं. आणि मग कित्येक वेळा तर आपल्यालाच आपल्या मनाची दोन मनं झाल्यासारखं वाटायला लागतं. एक मन चांगलं आणि एक मन वाईट. मनाबद्दलचा आपला अभ्यास फार थोडा आहे असं आपण पाहतो. या मनाचा अभ्यास कसा करावा की दोन मनं आहेत का आपल्याला, चांगलं मन आणि वाईट मन, किंवा जवळचं आणि लांबचं, असं काही आपल्या अंतःकरणात मनासंबंधीचा फार चिंतनाचा आपला विचार आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेकांनी आपल्याला शिकवलंय, समर्थांनी आपल्याला शिकवलंय, मना सज्जना भक्तिपंथीची जावे, मनाचा अभ्यास करावा सांगितलाय. पण काळ आपल्याला गतिमान करत असतो आणि त्यामुळे मनासारखा शांत असणारा विषय चिंतन करायला आपल्याला वेळ देत नसतो. खूप वाटतं आपल्याला नाही आपणही वाचावं, ज्ञानेश्वरी आपणही वाचावी, भागवत आपणही वाचावं, काय आपल्याला वाटत असतं. पण आपण वाचलं नाही तर काय त्रास, काय होणार आहे, काय शिल्लक राहणार आहे, आणि वाचलं तर काय होणार आहे. अशा जो दुविधेत आपण पडलेलो असतो. तेव्हा जीवनाचा विचार करताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या, दोन प्रकाराने अभ्यास करावा लागतो. जीवनाचा विचार अनेक प्रकारांनी, पण त्याला द्वैत ज्याला असं आपण म्हणतो, दोन गोष्टी एका वेळेस आपल्या लक्षात घ्याव्या लागतात. एक जन्म आणि एक मरण असं आपण घेऊ शकतो. दुसरा सोपं याच्यासाठी जो विचार आहे तो म्हणजे काळ आणि मन. एक असतो त्याला आपण काळ म्हणू शकतो आणि दुसऱ्याला आपण मन म्हणू शकतो. आपल्याला मनाची अनुभूती आणि काळाची आहे. नाही हो, मनाला खूप वाटतं पण काळ करू देत नाही, आणि आता काळ असाच आहे आणि याप्रमाणेच होणार. काळात आता आपण काही फार शिकवू शकणार नाही. आपल्या मुलांना शहाणं कसं करायचं, समजवायचं कसं, शिकवायचं कसं, काळानं निर्माण केलेले प्रश्न कसे सोडवायचे, मनाने निर्माण केलेले प्रश्न कसे सोडवायचे आणि काळाने निर्माण केलेले प्रश्न कसे सोडवायचे, मोठी अडचण होऊन जाते आपल्याला. काळाचे प्रश्न सोडवता येत नाही आणि मग आपण असं म्हणतो की अज्ञानाचा आनंद, जाऊ द्या, काळाचे प्रश्न नको, डोक्यात काही नको. आजचे जे टेन्शन्स, त्यालाच आपण कित्येक वेळा असमाधान म्हणतो. सर्व काही असून माणसं आपल्याला असं बोलताना दिसतात की सर्व काही असून शांती आणि समाधान नाही. हो, घरात सर्व काही, कशाची कमतरता नाही आहे, पण त्याला शांती म्हणतात तुम्ही. आता ही शांती आहे का आणि समाधान आहे काय, हा प्रश्न कशाशी निगडित आहे आणि हा कसा सोडवायचा, ही शांती कशी मिळवायची, हे समाधान कसं मिळवायचं,
या मनाला काय शिकवायचं, काळाचा आणि मनाचा दोघांचाही अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या दोन विषयांसाठी आपण त्याला एकाला नाव देतो प्रपंच आणि दुसऱ्याला म्हणतो परमार्थ. शब्द पुष्कळ आहेत, आपण काही नावं देऊ शकतो त्याला. एकाला धर्म नाव देऊ शकतो, एकाला देव नाव शकतो. मनाचा विषय देवाच्या भूमिकेतून आपण अभ्यासायचा आणि काळाचा विषय धर्माच्या माध्यमातून. धर्म आपण पाहतो आपल्या धर्मात काय काय शिकवलं गेलं. काळ सापेक्ष असं आपण नेहमी मुहूर्त म्हणतो किंवा संकल्प घेतो आणि तिथे काळाचा उल्लेख करतो. आजची तिथी कोणची, आजचा दिवस कोणता, आजचं नक्षत्र ज्याला पंचांग असं आपण म्हणतो. हा सर्वजित नाम संवत्सर असं आपण म्हणतो. आता कोणता ऋतू चाललेला आहे, वर्षा ऋतू आहे असं आपण म्हणतो. आपण या सर्व गोष्टींचा उल्लेख करतो म्हणजे काळाचा विचार करतो आणि या काळाबरोबर मग मनाचा विचार करतो. आधी काळाचा उल्लेख अभ्यास करतो आणि मग मनाचा विचार करतो. मग आपल्या अंतःकरणात जी काही गणपतीची पूजा असेल, ज्या देवाची पूजा करायची असेल, पण काळ सापेक्ष, काळाला बाजूला ठेवून नाही. आमच्या भारतीय परंपरेमध्ये सर्वात महत्व जर कशाला दिलं गेलं असेल तर ते काळाला महत्व दिलं गेलेलं आहे. आणि या काळाचा अभ्यास होणं अत्यंत, म्हणजे आम्ही देवाला सुद्धा महाकाल म्हणतो, मोठा काळ. आपल्यासाठी जो असतो तो लहान काळ, माणसासाठी फार लहान काळ आहे. आपण म्हणतो राव केव्हा 50 वर्ष निघून गेले, 60 वर्ष निघून गेले, कळले नाही. किंवा आपण 4 दिवस राहायला आल्यानंतर आमच्या शीतलला असं वाटतं की दादा 4 दिवस राहायला लगेच जायची वेळ आली तुमची. आपल्याला काळ किती त्या अर्थाने पोचतो, तो लहान आहे, कमी आहे. कधी कधी आपल्याला तो खूप मोठा वाटतो. अजून तर पुष्कळ आयुष्य पडलंय, अजून काय वेळ गेली, आणि आत्ताच कशाला देवधर्म करायला पाहिजे, आत्ताच कशाला अमुक करायला पाहिजे, असंही आपल्याला निश्चित. काळा तो लहान आहे का मोठा आहे, अपुरा आहे का पुरेसा आहे, काळाचं निश्चित दर्शन ज्याला असं आपण म्हणतो, हे काळाचं दर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या मनासंबंधीचा विचार. मनाबाबत सुद्धा आपण फारसं चिंतन करत नाही. आपल्याला त्या मनाला काही शहाणं करता येतं का हो? मन आहे का नाही इथून सुरुवात आहे. काही लोक तर मन आहे हेच म्हणायला तयार नाही असं आपण पाहतो. पण सब्जेक्टिव्ह विचार असं आपण म्हणतो, आत्मनिष्ठ विचार करणारे आणि वस्तुनिष्ठ विचार करणारे. आत्माभिमान मन बिन ह्या काही खोट्या गोष्टी, त्याच्यात काही अर्थ नाही. जे काय आहे ते ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग, ज्याला आजच्या विज्ञानाच्या भाषेत आपण असं म्हणतो, त्याला सत्य सत्य आहे. आणि मन काय, मन आपण दाखवू शकतो का माझं मन कुठे आहे, कशात आहे, मन कसं आहे. मनासंबंधीच्या, आपल्या मनासंबंधीचा आपलाच अभ्यास नाही. माझं मन नेमकं चांगलं आहे का वाईट आहे जर आपण सांगू शकत नसू, पण मनाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मनासारखं असं व्हावंसं वाटतं, मनासारखं नाही झालं की लगेच देवात काही अर्थ नाही. इतका देवदेव केला, काही जरा साधी गोष्ट तर मुलाला फर्स्ट क्लास यायला पाहिजे, कुठं डिस्टिंक्शन मिळायला पाहिजे, इतकी प्रार्थना केली देवाला, पण बहुतेक देव नसला पाहिजे. मनासारखं घडलं तर देव आहे, मनासारखं घडलं नाही तर देव नाही. म्हणजे मनाची अनुभूती नाही असं नाही, मनाची अनुभूती आपल्याला आहे. पण मनाबद्दलचा निश्चय, मनाबद्दलचं पूर्ण ज्ञान, आपण आज जगात एवढं ज्ञान वाढलेलं पाहतो, एवढं ज्ञान, टेक्नॉलॉजी ज्याला असं आपण म्हणतो, एवढं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला असं आपण, आज एवढं वाढलं असताना जे मन आपल्याला सतत 24 तास आपल्या बरोबर असतं, जेथे जातो तेथे देव असेल की नाही लांब राहू द्या, पण मन तर प्रत्येक ठिकाणी आपलं आहे. मग कशात मन लागलं नाही. गेलो होतो प्रवचनाला पण काही मन लागलं नाही, उठून यावं असं वाटलं. मन लागलं, संगीतात मन लागलं, स्थिरावलं. मन आपल्याला बसही म्हणतं आणि मन आपल्याला उठही म्हणतं. हे उठ म्हणणारं, बाहेर नेणारं, बसवणारं हे जे मन आहे, या मनाचा अभ्यास कसा करावा आणि काळाचा अभ्यास कसा करावा. काळाचा अभ्यासही करणं तितकं महत्वाचं आहे, तितकं मनाचाही अभ्यास करणं. आणि काळ आणि मन यांच्यात जर आपल्याला अभ्यासाने काही सहकार्य निर्माण करता आलं ना, तर आपल्याला आपल्या मनासारखं जीवन जगता येतं. आणि आज आपल्याला जर सहकार्य त्यांच्यात नसल्या कारणानं काळ एकीकडे जातोय आणि मन एकीकडे धावतोय. आपल्याला खूप देवदेव करा असं वाटतोय, पण काय करावं वेळच मिळत नाही. अनेक जण सांगतात उपासना म्हटल्यानंतर, महाराज ते म्हणतात तुम्ही ठीक आहे उपासना करायला पाहिजे, पण वेळ नाही. आता मी पाहतो इथे सकाळी 6ला जातात ते संध्याकाळी 6ला येतात. 40-40 मैल, 50-50 मैल एका गावाहून त्यांना जावं लागतं. जाण्यात त्यांचा केवढा वेळ जातो. आणि खरोखरीच आपल्याला असं वाटतं की आणखीन यांच्या कामात एक भर कशाला घालायची. 10 कामं तर आधीच यांच्या मागे आहेत, इतकी कामं आहेत, तेव्हा त्याच्यात भर कशाला घालायची अशी आपल्याला शंका येते. पण
पुन्हा असा विचार येतो की अरे बाबा तू जगून जाशील आणि काही दिवस जेव्हा शिल्लक राहतील, रिटायर्ड झाल्यानंतर असं मग आपल्याला वाटतं, कित्येक माणसं आपण पाहतो रिटायर्ड झाल्यानंतर विचार करायला लागतात की आता काहीतरी गुरु करू, आता काहीतरी परमार्थ करू, आता काहीतरी चिंतन करू. पण याच्यात एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. हा जो काळाचा आणि मनाचा विषय मी तुम्हाला पुष्कळ प्रकारात त्याचं वर्णन करता येतं. काळाचं वर्णन हे काही कठीण नाही. त्याचा पोवाडा गायचा नाही. महाराज असं सांगतात आपल्याला, काळाचा पोवाडा गाऊ नका. म्हणजे नाही काळ असा वाईट आहे हो, ही मुलं अशीच आहे, ते असंच होत राहणार वगैरे वगैरे. ज्या काळाबद्दल आपण वाईट असं म्हणत असतो, तो काळ चांगलाही आहे. आपण किती म्हणतो की किती चांगला काळ आलाय. उद्या आमच्या भारताला चांगला काळ तुमच्यामुळे येणार आहे. तुम्ही मंडळी इतक्या लांब आलात, इतके कष्ट करता, इतके आदर्श ठेवलेत. तुम्ही पुन्हा भारतीय संस्कृती, आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, सर्व संस्कृती जतन करता आणि पुन्हा भारताला तर चांगले पुन्हा सुवर्ण युग ज्याला असं आपण म्हणतो. आमचे APJ अब्दुल कलाम तसं म्हणतात 2020 मध्येच आमचा देश एक महासत्ता होणार आहे. आमचा देश एक पुन्हा प्रगतीपर होणार आहे असं आपण पाहतो. प्रगतीपर होणार आहे म्हणजे काय होणार, नेमकं ज्याला आपण समृद्धी म्हणतो, ही समृद्धी आपल्या देशात येणार आहे. गेलेली समृद्धी आपण परत आणणार आहोत. या समृद्धीच्या दृष्टिकोनातून विचार करताना हा काळ आपण म्हणतो की काळ येईल, आज इथे समृद्धी आहे. या देशात समृद्धी नाही असं कोण म्हणू शकेल. इथे सर्व प्रकारची समृद्धी आहे असं असताना सुद्धा आपल्याला कित्येक गोष्टी अशा लक्षात घ्याव्या लागतात की समृद्धी बरोबर आणखीन एक गोष्ट लागत असते आणि ती असते समाधानाची गोष्ट. कित्येक लोक आई वडील आपले येतात, ते म्हणतात नाही तुमचं बाकी सर्व चांगलं आहे, आम्हाला पाहून आनंद झाला, 2-2 गाड्या, प्रत्येकाच्या गाड्या, प्रत्येकाचं घर मोठं आहे, पण आम्हाला इथे काही करमत नाही, इथे आम्हाला काही काम नाही. त्यांना काही काम नसतं, त्यांच्या मनाला काही काम देता येत नाही त्यांना. आणि म्हणून संघर्ष निर्माण झालेला आपण पाहतो. तेव्हा मन आणि काळ यांचं सामंजस्य, यांच्यात सहकार्य हे कसं निर्माण करावं, हा आजच्या काळातला सर्वात मोठा विषय असं मला वाटतं. तुम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेला आहात. परमार्थाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणात असतात. कोणता देव पूजावा, कसा देव पूजावा, आपण पुजतोय ते बरोबर आहे की नाही, मी करते ते बरोबर आहे की नाही, किंवा आपल्याला असं कधी कधी होतं जो सांगेल ते करायचं, यांनी सांगितलं तेही करायचं, त्यांनी सांगितलं तेही करायचं. रामाची उपासना करायची, कृष्णाची करायची, गणपतीची करायची. प्रत्येक वार ज्याला असं आपण म्हणतो तो एकेका देवाचाच आपण ठरवून टाकलाय. सोमवार म्हटला की महादेवाचा, मंगळवार म्हटलं की देवीचा किंवा गणपतीचा, असे आपण वार ठरवून टाकले. आपल्याला जर या काळ आणि मनाचा विचार करणारा एक शास्त्र जर लक्षात आलं, याचंही काही शास्त्र आहे, सायन्स डेव्हलप झालेलं, अत्याधुनिक अतिशय प्रगत असं शास्त्र आहे, असं जर आपल्याला कळलं तर, की ज्याच्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या काळाप्रमाणे काळ सापेक्ष असं मनाला घडवणं आणि मनाला पाहिजे तसं काळाचा उपयोग करून घेता येईल. जसा काही काळ आहे, काळ आपण बदलू शकत नाही. काळ बदलू शकतो का आपण? काळ नाही बदलू शकत. काळ बदलायला फार वेळ लागतो. एखादा महापुरुष येतो तेव्हा तो काळ बदलू शकतो. बुद्धानं काळ बदलला असं आपण म्हणतो, शंकराचार्यांनी काळ बदलला असं आपण म्हणतो, गांधीजींनी काहीतरी काळ बदलला असं आपण म्हणतो. 1500 वर्षानं येणाऱ्या महापुरुषांना काळ बदलता येतो. पण तुम्ही आम्ही सामान्य माणसं असता, आपण काळ बदलू शकत नाही, पण काळ ओळखू शकतो. काळ ओळखला नाही असं व्हायला नको. काळाची ओळखच झाली नाही, काळाचा अभ्यासच झाला नाही. काल ज्ञान यथार्थ, काळाचं ज्ञान यथार्थ व्हायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे. कारण काळ आपल्याशी फार जवळचा आहे. जसं मन आपल्या जवळ आहे ना, जास्त मन आपल्या जवळच वाटतं, तितकाच काळ सुद्धा आपल्या जवळचा आहे. आता तुमच्या माझ्यासाठी किती वेळ आहे? मी उभं राहून बोलायचं मुद्दाम ठरवलं की आपल्याजवळ लक्षात आलं पाहिजे, आपले पाय दुखायला लागले की समजावं आपण बसावं. काळ ज्याला म्हणतात, थोड्या वेळात बोलायचं, आपल्याला जास्त वेळ नाहीये. तुम्हाला उशीर झालेला, लांब जायचं असतं, परत आपले कार्यक्रम असतात. आपण काहीतरी चिंतन केलं पाहिजे. भेटल्यानंतर, तुम्ही मला भेटल्यानंतर, मला बोलवल्यानंतर आपलेपणा ज्याला आपण म्हणतो की आपण जो अभ्यास करतोय तो अभ्यास लोकांसमोर मांडता आला पाहिजे, आपल्याला मांडता आला पाहिजे, त्यांच्या अंतःकरणात शिरता आलं पाहिजे. अगदी या टेक्नॉलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, या शास्त्रामध्ये फार सुंदर अशी सोय की आपलं मन सांगता येणं आणि दुसऱ्याचं मन ओळखता येणं, सारी गोष्ट आहे. पण आहे फार महत्वाची. अडचण येते नाही हो, माझं मन तुम्हाला समजलंच नाही. नवरा बायकोत, पिता पुत्रामध्ये सामान्यपणे होत असतं की माझं काय मन आहे मला सांग, तुम्हाला कळलं नाही, तुम्ही मला आत्तापर्यंत ओळखलंच नाही. मला माझं मन ओळखलं नाही म्हणजे मला ओळखलं नाही, मन आणि मी दोन नाही, असा तिथे अद्वैताचा अनुभव आपण घेत असतो. इतकं त्या मनाला महत्व देत असतो.
पण प्रश्न असा आहे की मन त्यांनी ओळखलं नाही समोरच्यांनी, का आपलं मन आपल्याला सांगता आलं नाही. आपल्याला सांगता न येणं सुद्धा शक्य आहे की आपल्याला जसं सांगायला पाहिजे तसं आपण सांगितलं नाही, किंवा त्यांचं मन आपण ओळखलं नाही. दुसऱ्याचं मन ओळखणं याला प्रपंच असं आपण म्हणतो. दुसऱ्याचं मन काय आहे आपल्याला कळणं, त्याला म्हणतात प्रपंच. प्रपंच म्हणजे परमार्थ, त्याच्यात काही फारसा फरक नाही. दुसऱ्याचं मन ओळखता येणं, मग आपल्या आईचं, आपल्या बायकोचं, आपल्या बहिणीचं, आपल्या वडिलांचं, आपल्या भावाचं, आपल्या सर्वांचं, बाहेरच्यांचं मन ओळखता येणं, याचं नाव आहे प्रपंच. नाही हो, सुनेनी कसं ओळखलं मला हे आवडतं म्हणून. आणि सुनेला सासऱ्यांची काळजी असली तर ती कशी काळजी घेते बघा. आजही आपण असं पाहतो, मी तरी असा अनुभव घेतला की ज्यांचे सासरे गेले त्या सुनेनी पहिल्यांदा मला कळवलं. वडील गेल्याचं मुलांनी कळवण्याच्या आधीच मुली कळवतात. सासऱ्याचं एक प्रकारचं वेगळं प्रेम मुलींना आहे, सुनांना आहे, म्हणजे असं आपण म्हणतो. त्याचं काय कारण असलं पाहिजे? जे दुःख वडील गेल्याचं आहे त्याच्यापेक्षा जास्त दुःख सासरा नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याचं काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे. मुलीला आपल्या वडिलांबद्दलचं प्रेम वाटत नाही असंही असू शकत नाही, आणि सासऱ्यांबद्दलचं प्रेम नाही असंही वाटू शकत नाही. पण हे कसं घडतं, का घडतं? सामान्य गोष्टी आपण जर लक्षात घेतली तर मला आपल्याला सांगायचे की दुसऱ्याचं मन ओळखता येणं ही अत्यंत मोठी कला. इट्स अन आर्ट. लाईफ इज अन आर्ट असं आम्ही जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्याच्यात सर्वात मोठं की आपल्याकडे एखादा माणूस आला. पूर्वीच्या आपण संतांना असं म्हणत होतो की संत मनकवडे असतात. मनकवडे असतात म्हणजे काय, की त्यांना आपल्याला काही सांगावं लागत नाही, गेल्यावर ओळखतात की याची गरज काय, त्यांना हा काय विचारायला आलाय मला, तो काय विचारणार आहे हे त्यांना विचारायच्या आधी कळत होतं. हे दुसऱ्याचं मन ओळखण्याचं सामर्थ्य संतांजवळ जास्त होतं, म्हणून ते संत झाले, थोर झाले. संत थोर त्यांना माझा नमस्कार, संत संग देगा सदा, असं तुकाराम महाराजांसारखे माणसं म्हणतात याच्यासाठी की त्यांना आपलं मन फार चटकन कळतं, म्हणून आपण संतांकडे जात असतो. पण आपलं मन संतांना कळलं तरी संतांचं मन आपल्याला कळतं का? संतांच्या मनातलं आपल्याला कळायला किती वेळ लागतो? खरं म्हणजे आपण दर्शनाला जातो असं म्हणतो. दर्शन या शब्दाचा एक सुंदर अर्थ असा आहे, देवाच्या दर्शनाला जा, मोठ्या माणसांच्या दर्शनाला जा, कोणाचंही दर्शन घ्या तुम्ही. दर्शन याचा अर्थ असा आहे की त्याचं मन आपल्याला ओळखता येणं. गुरुचं मन ओळखता आलं पाहिजे, देवाचं मन आपल्याला ओळखता आलं पाहिजे, आपल्या वडिलांचं मन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे मन ओळखायला शिकणं हा अभ्यास आहे. अभ्यासाशिवाय येऊ शकत नाही असं आपण. संत सातत्यानं तो अभ्यास करत असतात आणि म्हणून त्यांना असं वाटतं जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चाल विषय हाती दूर. अरे मला त्याचं मन कसं कळलं? त्याला भूक लागली का तहान लागली? तसं आईला आपल्या मुलाचं मन कळतं, त्याला तहान लागली का भूक लागली. ती दूर असली तरी, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, ती कुठेही जरी असली. भारतात असलेल्या माता ज्या आहेत त्यांना परदेशात असलेल्या आपल्या मुलांचं काय सुखदुःख आहे, काय कसं आहे हे लगेच लक्षात येतं. काहीतरी अडचण असली पाहिजे, आज मला बरं वाटत नाही. इंट्युशन, ज्याला इंग्रजीत आपण इंट्युशन म्हणतो, मनाचा फार मोठा गुण आहे इंट्युशन. पण आपण इंटेलिजन्सचा जेवढा उपयोग करतो, काळाचा अभ्यास म्हणजे इंटेलिजन्सचा अभ्यास आणि मनाचा अभ्यास म्हणजे इंट्युशनचा. पण इंटेलिजन्स आपण पाहतो आज ब्रेन तर केवढे लहान लहान पोरं किती पटकन चटकन शिकून घेतात, केवढ्या लवकर उत्तर द्यायला लागतात, बोलायला लागतात. आपल्याला आश्चर्य वाटतं, अहो 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा. पण इतकं आपल्याला त्या काळात कळत नव्हतं. आपण त्यावेळची पोरं शेमडी लेबडी म्हणत होतो. पण आता पोरं अशी शेमडी लेबडी राहिलेली नाहीत. पोरं पटकन पुढे प्रगती करतात. ब्रेन त्यांचं खूप डेव्हलप झालंय. मग डेव्हलप म्हणजे इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, ही ब्रेनची डेव्हलपमेंट इतकी जबरदस्त शिक्षणामुळे झाली. कशामुळे झाली? टेक्नॉलॉजीमुळे झाली असं आपण म्हणूया, सायन्समुळे झाली, विज्ञानामुळे झाली, सभ्यतेमुळे झाली. पण मनाचा विकास ज्याला इंट्युशन म्हणतो, आईची इंट्युशन पूर्वीची, आईला कळत कसं होतं? कोणत्या शास्त्राने कळत होते तिला, कोणत्या शास्त्राचा तिने अभ्यास केला होता आणि म्हणून तिला कळत होतं की आपल्या मुलाला काय पाहिजे. आता थोडाच अभ्यास आपण केला तर या काळातही आपण मनाचा आणि काळाचा जर दोन्हीचा अभ्यास केला तर एक शास्त्र ज्याला जन्माला आलंय असं आपण मी आत्ता म्हणण्यात थोडक्यात सांगायचं. काळाचे वर्णन आपण खूप करू शकतो आणि मनाचे आपण खूप वर्णन करू शकतो. मनाला खरं गवसणं फार कठीण आहे, तसं म्हटलं तर फार सोपं आहे, अत्यंत जवळ असल्यामुळे. पण कधी कधी असं म्हणतो जवळच्याच माणसाची ओळख नसते. या मनाच्या बाबतीत आणि काळाच्या बाबतीत असं होतं. आपल्याला माहिती आपल्याला किती वर्ष जगायचं, आपल्याला काळाचा अंदाज.
आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. कधीतरी आपल्याला आपलं आयुष्य संपणार आहे. 80 असेल, 90 असेल, 100 मिळेल. जीवे शरद शतम या अर्थाने कोणी आपल्याला आशीर्वाद दिला तर जास्तीत जास्त 100 वर्ष आपल्याला जगायचं. म्हणजे त्याच्या मर्यादा माहिती आहेत, काळाच्याही मर्यादा माहिती आहेत, पण मनाच्या मर्यादा माहित नाहीत. मनाच्या मर्यादा आणि काळाच्या मर्यादा यांचा जर आपला अभ्यास झाला तर काळ अमर्याद नाही, तसं मन सुद्धा अमर्याद नाही. अमर्याद नसल्यामुळे ते चंचल आहे असं आपल्याला वाटतं. ते चल आहे पण ते चंचल नाही. पण आपण त्याला चंचल समजतो. नाही हो, घटकेत उठतं, घटकेत बसतं, पटकन असं, कधी असं वाटतं, कधी तसं वाटतं. आपल्या मनाला स्थिरत्व ज्याला सापड म्हणतो, मनाचा स्थिरोभाव, मनाला मित्रासारखं कसं वागवायचं, म्हणून सूर्याला आपण मित्राय नमः म्हणतो. मनाचं एक दर्शन अधिभौतिका जगात आपल्याला देणार जर काही असेल तर त्याला सूर्य म्हणतात. म्हणून सूर्याला 12 नमस्कार आपण घालत असतो, की 12 नावं सूर्याची घेत असतो. आणि त्याच्यातलं पहिलं नाव आहे ओम मित्राय नमः. सूर्याचं पहिलं नाव आहे, सोपं नाव आहे. हा मित्रासारखा म्हणजे काय करतो सूर्य, काय करतो? शास्त्रात या साऱ्या गोष्टींचा विचार जेव्हा होतो, म्हणून मला आपल्याला सांगायचं की एक नवशास्त्र जन्माला आलं आणि त्या शास्त्राचं नाव आहे उपासना शास्त्र, ज्याच्यात काळाचा आणि मनाचा दोघांचाही उपयोग केला जातो आणि दोघांच्याही उपयोगातून आपल्या जीवनाची व्यवस्था लावता येते. असं जे शास्त्र, त्याला उपासना शास्त्र असं आपण म्हणतो. मोठं शास्त्र आहे, सुंदर शास्त्र आहे, सोपं शास्त्र आहे. नाम घेता वाया गेला ऐसा ऐकिला न देखिला असं जेव्हा संत म्हणतात त्या कोणत्या अधिकाराने म्हणतात. पण आपण त्या शास्त्राचा उपयोग करत नाही, तर ते शास्त्र आपण शिकलेलो नाही. आपल्याला जर मनसोक्त, ज्याला आपण म्हणतो धर्म देवदेव करायचं असेल, ज्याला जसा करायचा असेल तसा देवदेव करायला तो मोकळा आहे. थोडीशी त्याची पथ्य आहेत, थोडेसे त्याचे नियम आहेत. जसे शास्त्राचे कुठल्याही शास्त्राला नियम असतात तसे याही शास्त्राला काही नियम आहेत. आणि या शास्त्रांचा नियमांचा जर आपण अभ्यास केला तर काळ आणि मन या दोघांचंही सहचर्य घडवून आणता येतं, सहकार्य घडवून आणता येतं. काळाचीही आपल्याला ओळख होते आणि मनाचीही तेवढीच ओळख होते. मनावरही तेवढाच ताबा येतो. तत्पर संयतेंद्रिय असं आपल्याला सांगितलं. ही जी मनावरची पकड आहे आणि काळावरची पकड आहे, या दोन्ही पकड आपल्याला याव्यात. दोघांचाही एकमेकाशी आणि जुळावं. काळासारखं मन व्हावं आणि मनासारखा काळ व्हावा. मनासारखा काळ आला की किती बरं वाटतं, मनासारखं झालं की किती बरं वाटतं. नाही नाही, छान झालं, मुलगा किती काळजी घेतोय आपली, एवढं बरं वाटतं आपल्याला. आता काळ आलाय पण मला विसरला नाही तो, असा आपल्याला काळ आपल्या मनासारखा आला किंवा मनासारखा काळासारखं जर मन घडलं आपलं, तर ते घडवणारं असं जे शास्त्र आहे त्याला उपासना शास्त्र म्हणतात. याला एक दुसरं नाव आहे, त्याला अध्यात्मात एक नाव आहे, आत्मविद्या त्याचं एक नाव आहे, दुसरं देवविद्याचं नाव आहे. या विद्या आहेत, अनेक विद्या आहेत. विद्या अनेक विद्या, विवादाय धनम मदाय असंही आपण ऐकत असतो. अनेक विद्या आहेत, पण आपल्या काहीतरी 2-3 विद्या जरी आल्या, निदान 2 विद्या जरी आपण शिकलो, 14 विद्या बाजूला राहिल्या, पण 2 विद्या जरी आपण शिकून घेतल्या की ज्याच्यातून आपल्याला काळाचा आणि मनाचा अभ्यास होतो. एकाचं नाव आहे अध्यात्म म्हणजे आत्मविद्या आणि दुसऱ्याचं नाव आहे देवविद्या. त्याचा अर्थ अभ्यास, मनाचा अभ्यास. तेव्हा काळ आणि मन या 2 गोष्टींची थोडीशी चर्चा आज मी तुमच्याबरोबर केली. सहज उपासना शास्त्र काय, शास्त्र म्हणून कसं आपण साधा सांगतात आपल्याला, नाही नाही रामाचं नाव घ्या. आपल्याला वाटतं रामाचं नाव घेतल्याने काय होणार आहे, आपल्याला कळत नाही काय होतं. पण झाल्यानंतर, अनुभव आल्यानंतर मग आपल्याला कळतं की नाही नाही त्याच्यात काहीतरी अर्थ आहे. आपण शास्त्र म्हणून ते शिकलेलो नाहीये. ते शास्त्र म्हणून जेव्हा आपण शिकत असतो आणि शास्त्र म्हणून जेव्हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आपण करत असतो, तेव्हा आजच्या काळात उपासना शास्त्राचा अभ्यास करणं आणि उपासनेशिवाय माणसाला पर्याय नाही. जसे आपले इतर विषय हे ऑप्शनल नाही आहेत, तसाच हा सुद्धा ऑप्शनल विषय राहिलेला नाही आजच्या काळात. खऱ्या अर्थाने पाहिलं तर माणसाला समजून घ्यायचं असेल, समाधान मिळवायचं असेल, जगल्याचं पूर्ण समाधान मिळवायचं असेल तर हा कंपल्सरी विषय आहे. हा पक्ष जीवनात आहे, कारण याचा सार जे आहे ते मूलभूत जीवनाचे इन्ग्रेडियंट्स जर आपण पाहिले की जीवनात काय काय आहे. जीवनात आपल्या शरीर आहे, जीवनात आपल्या मन आहे, जीवनात आपल्या बुद्धी आहे. शरीर, मन आणि बुद्धी या तिघांनीही सम्यक असं दर्शन ज्याला आपण म्हणत असतो त्याला जीवन म्हणतात, त्याला लाईफ म्हणतात. लाईफ म्हणजे शरीर नाही नुसतं, माणसाचं जीवन म्हणजे त्याच्याबरोबर मनही आहे आणि त्याच्याबरोबर बुद्धी आहे. मग या मन, बुद्धी आणि शरीराचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि जीवनाचं सार
मिळवल्याचं समाधान आणि जगल्याचं समाधान. मिळवल्याचं समाधान कदाचित असेल, पण जगल्याचं समाधान मात्र ही गोष्ट थोडीशी कधी कधी दूर राहते. आणि ती राहू नये यासाठी ज्या शास्त्राचा आणि ज्या विद्यांचा अभ्यास केला जातो, त्या दोन विद्यामध्ये मी आपल्याला सांगितलं, एकाचं नाव आहे अध्यात्मविद्या, आत्मविद्या, नो दाय सेल्फ वगैरे वगैरे आपण ऐकत असतो की आपलं स्वतःबद्दलची ओळख, मी काय आहे, माझी ओळख, आणि एक देव काय आहे, म्हणजेच दुसरा विषय काय आहे त्याची ओळख, देवाची ओळख आणि माझी ओळख. देव ही नुसती संकल्पना नाही आहे, एक शास्त्रातला एक विशिष्ट शोध आहे. देव हा सुद्धा एक शोध आहे. बुद्धी जसा आपल्याला लागलेला शोध, अनेक शोध लागले आपण म्हणतो. न्यूटनला एक शोध लागला, आईन्स्टीनला एक शोध लागला, अनेक प्रकारचे शोध लागले. तसा शास्त्राने आपण विचार केला तर देव हा सुद्धा एक शोध लागलेला विषय आहे. माणसाने खूप त्याच्यासाठी तपश्चर्या केली. जसं आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाहतो, इतक्या लोकांनी आपले जीव दिलेत, प्राणार्पण केलं, सर्व काही सोडलं, घरदार सोडलं, नोकऱ्या सोडल्या, अनेक प्रकारचे हाल अपेष्टा सहन केल्या, पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसं अनेक ऋषी मुनींनी हजारो वर्षापासून ते आज तागायत त्या संतांच्या काळापर्यंत असं आपण म्हणतो खूप काही सहन केलं. आपण म्हणतो ज्ञानेश्वरांना किती आपत्ती आली असेल, किती त्रास भोगला असेल त्यांनी. तुकाराम महाराजांचं जीवन, कुठल्याही संताचं पहा, त्याचं जीवन काही असं सुखाचं गेलं नाही, पण त्याने आपल्या जीवनात मात्र अवघाची संसार सुखाचा करीन अशा पद्धतीची जी भूमिका निर्माण केली. अरे तुझ्या जीवनात अर्धवट सुख नकोय, थोडस सुख आणि बाकीचं दुःख. पहिल्यांदा कसं वाटत होतं आपल्याला, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, अशी जी आपली काही कल्पना होती ती तुकाराम महाराजांनी सांगितलं की अरे बाबा असं नाहीये. तू जर प्रयत्न केला, शास्त्र शिकलास, जगण्याचं शास्त्र, ते जगण्याचं शास्त्र आज आपल्याला शिकवलं जात नाही. आणि आपण असं समजतो की आपण जन्माला आल्यावर शहाणे आहोत. डॉक्टर राधाकृष्णन सारखी माणसं सुद्धा आपल्याला म्हणताना दिसतात की माणसाला असं वाटतं की जसं पक्षाला जन्माला आल्यावर उडता येतं, माशाला जसं पोहता येतं, तसं माणसाला असं वाटतं की आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला सहज जगता येतं. माणूस आजपर्यंत शिकत आला आणि त्याला शिकवत आलेला आहे. शिकण्याचीही गरज आहे आणि शिकवण्याचीही गरज आहे. शिकवणं याचं नाव आहे प्रपंच आणि शिकणं याचं नाव आहे परमार्थ. तेव्हा जीवनाच्या या दोन विविध अंगांची थोडीशी मी तुमच्यासमोर उकल केली. जास्त वेळ कधी मिळाला तर तुमच्याशी या संबंधीचं, या शास्त्रासंबंधीचे, त्याच्या सायंटिफिक ज्या काही गोष्टी आहेत, अचिव्हमेंट्स आहेत, त्याच्यातल्या त्याचे जे सिद्धांत आहेत, त्याला प्रिन्सिपल्स आपण असं म्हणतो, त्याचा सब्जेक्ट मॅटर काय आहे, त्याचा स्कोप काय आहे, त्याच्या मेथड्स काय आहेत. शास्त्र म्हटलं की सर्व आलं त्याच्यामागे. पण ते शास्त्र आहे तो काहीतरी एक मनस्वीपणा आहे, ढोंगीपणा आहे, लबाडी आहे, पाखंड आहे किंवा फसवेपणा आहे, कोणीतरी आपलं पोट भरण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला मानपान मिळवण्यासाठी कुठल्या तरी कारणाने केलेली अशी ती गोष्ट नाही. अन्यथा ती आज हजारो वर्षापासून उपासनेला दृढ झालं व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे, अशा पद्धतीची जी भूमिका मांडली गेली आपल्या भारतीय परंपरेत नव्हे, जगात सर्वत्र आहे. मी तर आता असं म्हणतो आणि विषय संपवतो की इंडस्ट्रियलायझेशन नंतर जसं एक परिवर्तन आलं, ज्याला रिनायसन्सचा काळ असं आपण म्हणतो. आता आपण ग्लोबलायझेशनच्या गोष्टी करतोय, तुमच्याही देशात आहे, तुमच्याही देशात आहे, साऱ्या जगात ग्लोबलायझेशनचा विषय आपण चिंतनात आणतोय. याच्यानंतर एक रिनायसन्सचा पिरियड येणार आहे आणि तो आणणं आवश्यक आहे. अन्यथा आलेली समृद्धी आपल्याला माहिती आहे नाशाला कारणीभूत होणार आहे. ॲटॉमिक एनर्जीबद्दल आपल्याला जी काळजी वाटते, आपण जी चिंता करतोय की आम्ही जर अमेरिकेला आमचे दाखवले सर्व अणुभट्ट्या तर आम्हाला काय त्रास होईल, किंवा त्याच्या संबंधित जे चिंतन आहे किंवा अमेरिकेची त्या बाबतीची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्या सहज लक्षात येऊ शकेल की या इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजीमुळे जगाला जसे फायदे झाले तसे काही नुकसानही आहेत, काही तोटे आहेत. फायदा आणि तोटा, खरं आणि खोटं, ज्याला आपण म्हणतो, चांगलं आणि वाईट, नको आणि पाहिजे ते, असं विविध रूप जीवनात असल्या कारणानं झालेल्या प्रगतीचा उद्या जाऊन त्रास होऊ नये, झालेल्या प्रगतीचा आपल्याला फायदाच व्हावा, याला माणुसकी म्हणतात. आणि तू शिकलाय ना तर तुझा फायदा झाला पाहिजे, तुझं नुकसान नाही झालं पाहिजे, वाया नाही गेलं पाहिजे. एवढ्यासाठी आपल्याला एक असं रिनायसन्सचा काळ येणार आहे. आणि मी पाहतोय अमेरिकेत सुद्धा मी सर्वच विचारवंत विचार करतात, जी काही त्यांचा आपण अभ्यास करताना एका निराळ्या गोष्टीकडे ते ओढले जातात. एक जागतिक वैश्विक संस्कृती असं त्याला शब्द आपण देऊ शकतो, एक जागतिक धर्म ज्याला असं आपण नाव देऊ शकतो, एक जागतिक
सामंजस्य आणि जागतिक उपासना मार्ग या 21व्या शतकाच्या मध्यात जगापुढे आल्याशिवाय राहणार नाही, कारण ती काळाची गरज आहे. जशा काही गोष्टी असतात त्या नेसेसिटी द कॉज ऑफ इन्व्हेन्शन असं आपण म्हणतो, कुठून गरजेतून निर्माण होतं सर्व. आज आम्हाला शांती नसेल, आज आम्हाला भीती असेल आमच्या अंतःकरणात, आम्ही घाबरलेलो असू, उद्या अमेरिकेत काय होईल, किती घाबरलेले लोक आहेत. साध्या साध्या गोष्टीला घाबरतात असं आपण पाहतो. झोपेत घाबरून उठतात, अजूनही किती दिवस होऊन गेले त्या गोष्टीला, पण भीती कायम आहे. अनेक प्रकारची भीती या वैभवाच्या मागे आहे, समृद्धीच्या मागे आहे. कोणीतरी आम्हाला दृष्ट लावू नये असं वाटतंय, आपल्याला आपल्या सुखाला दृष्ट लागू नये असं वाटत असेल तर आपल्याला जागतिक पातळीवर या संबंधीचं चिंतन करणं आवश्यक आहे. पण जागतिक पातळीवर विचार करणं हा आपला फारसा एवढा मोठा अधिकार नाही असं आपण म्हणू शकतो. पण आपण भारतीय आहोत, आणि भारतीय आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, आणि आपल्या मागे एक परंपरा आहे. असं आपण जर म्हटलं, आपल्या घरात निदान प्रत्येकाच्या घरात गणपती तरी आहे, गोपाळकृष्ण तरी आहे. सासू अशी झाली की तिला तिची आई वडील गोपाळकृष्ण आणि अन्नपूर्णा या 2 गोष्टी देत असत. बरोबर जायचे तिच्यावर, देव ती जायचे, लक्ष्मीच्या पावलाने आले असं आपण म्हणायचं. हे जे संस्कार ज्या शास्त्राप्रमाणे घडलेल्या या गोष्टी आहेत, त्याचा काय उपयोग आहे, त्याचा काय परिणाम आहे, त्याचे शास्त्रतः काय मूल्यांकन करता येईल आपल्याला, तो विषय आजच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्र मंडळासारखं मंडळ इथे चालवताय आणि मोठी क्रांती करताय एका दृष्टीने. आता मी पाहिलं 5 जणींनी ओवाळलं वगैरे आपल्या संस्काराप्रमाणे, त्यांनी अगदी योग्य पद्धतीनं, साधी गोष्ट आहे, गोष्ट दिसायला साधी जरी असली तरी त्याच्या मागे अनेक गोष्टी ह्या जतन करत आणलेल्या आहेत. हजारो वर्ष त्याच्या मागे लागलेले की असं औषध का करायचं, सोना कशाला लावायचं कपाळाला, अक्षदा का टाकायच्या, खाली अक्षदा ठेवूनच का दिवा ठेवायचा, इत्यादी इत्यादी प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी संस्कृती निर्माण करायला खूप कालखंड लागत असतो. सभ्यता फार चटकन येत असते. मोबाईल किती लवकर चटकन आले आणि किती नवे नवे मोबाईल्स येऊन राहिले, आपण पाहतो त्याच्यात केवढी डेव्हलपमेंट होत राहिली, किती भराभर होतीये. पण अशी सांस्कृतिक प्रगती तितक्या लवकर होत नाही. तिच्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो, त्याच्यासाठी थोडीशी तितिक्षा करावी लागते, त्याच्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. आणि म्हणून देवाकडे मागणं लागतं, बाबा रे वाट पाहू आम्ही, पण लवकर ये, फार उशीर करू नको, इतका उशीर करू नको की देवा काही राहणार नाही. जोपर्यंत मला त्याची गरज आहे, आपण म्हणतो जोपर्यंत आपल्याला अपेक्षा आहे, तोपर्यंत त्या भागवल्या गेल्या तरच आपल्याला समाधान मिळतं. आणि काळ आणि मनाचा असा माध्यमातून हा परमार्थाचा म्हणा, हा प्रपंचाचा म्हणा, हा उपासनेचा मार्ग म्हणा, त्याचं शास्त्र म्हणा, आपण अभ्यासावं अशी या निमित्तानं एक अपेक्षा व्यक्त करून तुम्ही माझे शब्द ऐकून घेतलेत, शांत बसलात. उशीर झाला, मुलं आहेत तुमच्याबरोबर, भुका लागल्या असतील पोरांना, पण 9 वाजेस्तोवर एक अर्धा तास तरी तुमच्याशी बोलल्याचं मला समाधान. आता तुम्हाला मिळालं असेल की नाही मला माहित नाही, पण 5 मिनिटात बोललो असतो, बसून गेलो असतो तर कदाचित असं वाटलं असतं तुम्हालाही. पण माझं समाधान होईपर्यंत आपण डेट्रॉइटला परत कधी येऊ काय सांगता येतं, माणसाचा काही भरोसा नसतो. येता येईल असं काही नाही. मागच्या पाळीला आलो होतो, याही पाळीला येईल, तेव्हा देवावर भरोसा ठेवता येईल की आणखीन एकदा तरी येणं होईल, इजा बिजा तिजा झाला असं आपण म्हणतो. असा विश्वास जरी अंतःकरणात आपण जागा केला तरी पण दिलेल्या वेळाचा जास्तीत जास्त सदुपयोग करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केलाय. तुम्ही इतक्या लांबून इतका वेळ या ठिकाणी माझ्यासाठी दिलात आणि माझ्या भेटीला आणि आनंदाला फार मोठा एक उदाहरण आणलं असं आपण म्हणूया की मला आपण जाऊन तिथे लोकांना भेटलो, निदान अमेरिकेत गेलो, नुसतं निसर्ग पाहिला नाही. निसर्ग आपण कुठेही पाहू शकतो, माणसे आपल्याला कुठेही भेटू शकतात, पण अमुक ठिकाणची माणसं पाहणं त्याला काही वेगळं. जसं आपण यात्रा करतो पंढरपूरला जाऊन, पंढरनाथ आमच्या इथे नाही का, आमच्या इथे पांडुरंगाचं मंदिर आहे, पण पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, तसं महाराष्ट्रीय मंडळींचं दर्शन अमेरिकेत जाऊन किंवा एका विशिष्ट गावाला जाऊन घ्यायचं, हा एक फार वेगळा आनंद असतो, त्याची एक निराळी भावना असते. त्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या सोनार साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पत्की साहेबांशी आज बोलणं झालं, अनेकांशी इथे परिचय झाला, त्याबद्दल त्यांचे सर्वांचेच मनपूर्वक आभार मानून मी माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. कायम नामामध्ये बोलावी उत्तरे श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त अलमूर्ति मौर्य पूर्णवाद की जय.